नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तरी शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या येणाऱ्या पुढच्या हप्त्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की सोशल मीडियामध्ये असे भरपूर व्हिडिओ व्हायरल होतात की नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला येणार, नमो शेतकरीचा हप्ता त्या तारखेला येणार आणि नमो शेतकरीचे हप्ते 2 हप्ते एकत्र येणार का किंवा 2 हप्ते एकत्र येणार, अशा संदर्भात भरपूर व्हिडिओ व्हायरल होतात। आणि त्या संदर्भामध्ये आपण नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्याची तारीख या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। आणि हे हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। याचबरोबर नमो शेतकरीचा 7वा आणि 8वा हे 2 हप्ते एकत्र येणार का याची माहिती घेऊया। आणि नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकारने तरतूद केली का या संदर्भातही अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। आणि हा हप्ता कधी येणार व्हिडिओच्या शेवटी सांगतो, परंतु तत्पूर्वी हे 2 हप्ते एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काम करायचं आहे। त्याच्यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं काम ते म्हणजे फार्मर आयडी, तुमचं शेतकरी विशिष्ट ओळखपत्र लवकरात लवकर काढून घ्या। कारण की हे जर काढलं नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही, हे मात्र तुम्ही पक्क लक्षात ठेवा। आणि ऑलरेडी जर तुम्ही आतापर्यंत जर ते कार्ड काढलेलं असेल तर तो पोस्टाने तुमच्या घरी येईल किंवा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काढावं लागेल। यानंतर जर आपण पाहायला गेलं दुसरं काम, केवायसी करा। तुम्ही जर अद्यापही केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा 7वा आणि 8वा हप्ता एकत्र येणार नाही। यानंतरचं तिसरं काम आहे आधार सीडिंग, म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक म्हणजे संलग्न करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण की शासनाचं आता कोणतंही जे पेमेंट ट्रान्सफर होत आहे ते आता डीबीटी थ्रू होत आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे होत आहे। त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असेल तरच नमोचा येणारा पुढचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार, अन्यथा येणार नाही। यानंतरचं काम म्हणजे तुमचं लँड रेकॉर्ड म्हणजे लँड सीडिंग। आता ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती ओरिजिनल जमीन आहे त्याच शेतकऱ्यांचं लँड सीडिंग येस दाखवत होतं, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमीन नावावर असून देखील सुद्धा लँडचा प्रॉब्लेम नो म्हणजे जमीन नाही, म्हणजे पीएम किसान नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही असं दाखवत आहे। मग अशा शेतकऱ्यांना काय करायचं? तर मित्रांनो, अशा शेतकऱ्यांचं लँड सीडिंग नो जर असेल तर त्यांना नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही। आणि त्यांना जर लँड सीडिंग येस करायचं असेल तर जवळचं तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, तुमचे तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय या ठिकाणी जाऊन तो तुमचा पीएम किसान आणि नमो शेतकरीचा जो हेल्प डेस्क आहे त्या ठिकाणी जाऊन तुमचं 7/12, तुमचं होल्डिंग, तुमचं आधार कार्ड, तुमचं पीएम किसान नमो शेतकरीचं जे करंट स्टेटस आहे ते तुम्हाला तिथं द्यायचं आहे। तिथं दिल्याच्या नंतर 2 दिवसामध्ये तुमचं लँड सीडिंग जे नो आहे ते यस होईल आणि नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरीचे हप्ते येतील। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला किसान कार्ड, नंतर तुमचं लँड सीडिंग यस करायचं आहे, आधार सीडिंग यस करायचं आहे आणि शेवटचं काम ती म्हणजे केवायसी करायची आहे। तुम्ही जर अद्यापपर्यंत पीएम किसान किंवा नमो शेतकरीची केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण की नमो शेतकरीची केवायसी केल्याशिवाय तो तुम्हाला हप्ता येणार नाही। हे महत्त्वाची 4 कामं होती। आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अपडेट ते म्हणजे बरेच सारे शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात की दादा सर, नमो शेतकरी योजनेमध्ये काय निधीची वाढ झाली का? कारण की राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 फेब्रुवारी 2025 ला एक विधान केलं होतं। त्यांनी सांगितलं होतं की 6,000 रुपयाऐवजी आम्ही 9,000 रुपये शेतकऱ्यांना वार्षिक देणार, म्हणजे हप्त्याचे जवळपास 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपयाचा हप्ता म्हणजे निधीमध्ये वाढ करणार। आणि मग आता 2,000 रुपयाऐवजी 3,000 रुपये झाले का? नमो शेतकरीचा पुढचा जो येणारा 7वा आणि 8वा हप्ता 3-3 हजार असे 6,000 रुपये येतील का? या संदर्भामध्ये शेतकरी प्रश्न विचारत होते। तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मागचं अर्थसंकल्प अधिवेशनही गेलं, मागचं पावसाळी अधिवेशनही गेलं आणि मागे झालेल्या कोणत्याही मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद राज्य सरकारने केलेली नाही। त्यामुळे नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ होणार नाही। नमो शेतकरीचा येणारा 7वा हप्ता 2,000 रुपये येणार आणि 8वाही हप्ता 2,000 रुपयाचा येणार आहे। हे मात्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतो। यामध्ये आता बरेच सारे शेतकऱ्यांनी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट केली होती की सर आम्ही पात्र आहेत का? तर त्या संदर्भात थोडी माहिती सांगा। तर सर्वप्रथम त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी किंवा नमो शेतकरीचा विषय सुरू आहे आपला, नमो शेतकरी संदर्भात बोलूया। नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्यासाठी राज्यातील 93,66,000 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना नमोचा 7वा हप्ता येणार आहे, अन्यथा इतर शेतकऱ्यांना येणार नाही। आणि ज्या शेतकऱ्यांना नमोचा मागचा 5वा हप्ता
6वा हप्ता किंवा नमोचा 4था हप्ता, मागचे जेवढे काही हप्ते पेंडिंग असतील तर त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोच्या 7व्या किंवा 8व्या हप्त्याबरोबर हे मागचे सगळे पेंडिंग हप्ते त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. ही मात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि याबरोबर दुसरी ऍडिशनल बातमी आनंदाची म्हणजे ज्या शेतकऱ्यांना मागचा पीएम किसानचा काही कारणास्तव 19वा किंवा 20वा हप्ता आले नसेल तर पीएम किसानचा सुद्धा न आलेला हप्ता नमोच्या हप्त्याबरोबर येईल. म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. म्हणजे काही शेतकऱ्यांना नमोचे एकूण 8,000 रुपये सुद्धा येऊ शकतात आणि पीएम किसानचे 2,000 रुपये असे एकूण 10,000 रुपये त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भामध्ये संपूर्ण प्रश्नाची उत्तर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही शेतकऱ्यांचं पीएम किसान किंवा नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते मागचे काही आलेले नसतील तर त्यांना एकदाच दोन्ही हप्ते जर कामे दुरुस्त केलेली असतील तर त्यांना एकदाच या दोन्ही योजनेचे हप्ते येतील. तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण तारखे संदर्भामध्ये बोलूया. मित्रांनो, 15 ऑगस्ट पर्यंत हप्ता येणार होता परंतु कुठल्याही पद्धतीचा हप्ता आला नाही. परंतु आता येणारा शेतकऱ्यांचा सण आहे तो म्हणजे पोळा सणाच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 22 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरीच्या 7व्या किंवा 8व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं. तारीख काय कन्फर्म झालेली नाही, त्यामुळे मी काय स्पष्ट काय सांगू शकत नाही, परंतु येऊ शकतो पोळा सणाच्या शुभमुहूर्तावर. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भाच्या आणि पीएम किसान संदर्भात छोटीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.